रामेश्वराचं दर्शन घेण्यासाठी पण त्याच रामेश्वराची ज्यावेळी स्थापना झाली त्याच वेळी हनुमंताला महत्व ठेवलं गेलं आणि ते महत्व कोणतं असेल तर रामेश्वर लिंगाचं दर्शन घेण्याअगोदर या मारुतेश्वराचं दर्शन घ्यायला हवं. काय सांगतोय तरच तू केलेली भक्ती सफल ठरेल. असं नंदिकेश्वराकडनं होणार नव्हे का म्हणून मला तुझ्या दर्शनाची गरज नाही. हे मला करायचं आहे तर स्वतःच्या समुद्राच्या बोधात तुला सांगतो. अरे तुझी जर भक्ती सफल व्हायला हवी तर प्रथमतः या मारुतीचं दर्शन तुला घ्यायला रामेश्वराचं दर्शन तुला मुळीच घ्यायला मिळणार. दर्शन मी तुला घेणारच इथं आलोय तुझ्याशी प्रतिकारासाठी शस्त्र जर हाती घेतलं असेल तर माझाही नाविलाज प्रतिकार करण्यासाठी मी सुद्धा सुसज्ज आहे. दर्शन तुला होणार नाही. दर्शन मी इतकं घेणार नाही. कोणत्या प्रकारे माझ्या कर्तव्यात अडकतोय मला एवढं सामर्थ्य तुला झालेला अहंकाराबद्दल बोलण्यासाठी
सुंदरी तुम्हाला नतमस्तक होते. आहे मंगलमय अशा तऱ्हेचा आशीर्वाद. पिताजी, तुम्ही जी मला विद्या पारंगत केली त्या विद्येचा अनुभव घेण्यासाठी काही क्षणाचा एक सुंदरी तर काही क्षणाचा एक मायावी शक्ती निर्माण होईपर्यंत 11-11 अशा शक्तीचा अनुभव घेतला. तुमचा अपमान ज्याने केला, तुमची मानखंडना ज्याने केली आहे, त्याचा नक्कीच शेवट शेतात सुंदरी, तू म्हणजे कुणी सामान्य नव्हे. अर्थात माझा ज्याने अपमान केला तोच नंदी. जा म्हणतोय त्या नंदीपर्यंत जा आणि तुझ्या पिताजीच्या अपमानाचा प्रतिशोध घे. तुमचा वरद माझ्या विजयी भव, विजयी भव, विजयी भव. त्या नंदीपर्यंत जाईल आणि त्याचा शेवट नक्कीच करेल.